काय काय म्हणलं तू जरांगे पाटील काय हा जरांगे पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग. तू घालणार आहेस का? मी स्वतः वैयक्तिक घालतो. मी माझं नाव मनोज दादांसारख्या एका 6 कोटी मराठ्याचं दैवत असणाऱ्या नेतृत्वाबद्दल जर हा व्यक्ती असा बोलत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या बद्दल कसा बोलत असेल, लोकांना काय पद्धतीनं तो धमक्या देत असेल याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. आणि या व्यक्तीनं आज मनोज दादांना मारण्याची डायरेक्ट गोळ्या घालण्याची भाषा करतोय. हे अतिशय दुर्दैवी आहे, हे अतिशय लज्जास्पद आहे. त्याच्या वक्तव्याचा मी जाहीर आणि तीव्र निषेध करतो. तसंच त्याला सांगणं चुकीच्या पद्धतीने वागण्यापेक्षा आणि तुला जे कुणी असं करायला लावतंय आणि 2 समाजामध्ये वाद निर्माण करून कुणाला तरी याच्यातून काहीतरी समाजात तेढ निर्माण करायची का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होतोय. काही मागेही त्याने मला शिव्या दिल्या, एका महाराजांना शिव्या दिल्या होत्या, आपले बेलेश्वरचे महाराज आहेत त्यांना शिव्या दिलेल्या आहेत, स्वप्नील भाई आगरकर यांनाही त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. हे मग तो स्वतः करतोय का याला कोणीतरी करायला लावतोय, याच्या मागे कोण आहे हे सुद्धा शोधलं गेलं पाहिजे. यानं जाणून बुजून याला कुणीतरी दारू पाजतंय, याला कुणीतरी मराठा आणि इतर काही समाजामध्ये वाद व्हावा अशा पद्धतीनं त्याला कुणीतरी बोलायला लावतंय का काय, आणि त्याच्यामुळं हे कुणीतरी त्याच्यावर करून घेतंय असा आम्हाला दाट संशय आहे. तशी प्राथमिक माहिती सुद्धा आहे. त्यामुळे याच्या खोलात जाऊन पोलीस बांधवांनी प्रशासनानं तपास करावा. याच्या अगोदर मी शिवाजीनगरला बांगर साहेब तिथं पीआय आहे 3-4 त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, परंतु त्यांना तो अद्याप आरोपी सापडलेला नाही. त्यांच्या कारवाई त्याच्यावर अजून मागच्या गुन्ह्यात काही झालेली नाही. वेळोवेळी सगळ्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे, तरी हा व्यक्ती त्याचं हे गैरवर्तन सुरूच आहे. आणि आज मनोज दादाला तो गोळ्या घालण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देतोय. हा त्याचा फार अतिरेक झालाय. त्याच्यामुळे आता आम्ही सहन करणार नाही, आता आम्ही शांत बसणार नाही. मनोज दादा जर कुणी केसाला धक्का लावला तर त्याला आम्ही सोडणार नाही. हा आमचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण आम्ही कायदा मानणारे माणसं आहोत. कायद्यानं आम्ही त्याला जशास तसं लोकशाही मार्गानं आंदोलन करून आम्ही प्रशासनाला त्याला अटक करायला लावू, त्याच्यावर कारवाई करायला लावू. आणि त्याला हे कोण करायला लावतं हे पोलीस बांधवांनी समोर आणलं पाहिजे. नसता समाजामध्ये तेढ निर्माण होईल. आणि मनोज दादाच्या बाबतीत तो असं बोलत असतं तर मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. समाज सहन करणार नाही. हे सगळं समाजाच्या भावना अनावर होतील आणि मग यातून लोकशाही मार्गानं पुन्हा रस्त्यावर जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. आम्हाला नाविलाज असतो रस्त्यावर यावं लागेल. याची सुद्धा नोंद पोलीस बांधवांनी घेतली पाहिजे. त्यामुळं अशा व्यक्तींना कठोरात कठोर कायदे कलम लावून कठोरात कठोर शासन झालं पाहिजे ही आमची